नमस्कार, मी जयश्री तोरड. मग मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपलं मन शांत कसं ठेवायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट ही समजून घ्या, ज्यावेळेस कोणतीही गोष्ट आपल्या मनाच्या विरोधात घडते, आपल्या मनासारखी कोणतीही गोष्ट घडत नाही, त्यावेळेस आपल्या डोक्याला खूप त्रास होतो आणि त्यामुळं पूर्ण आपल्या शरीरावर त्याचा इफेक्ट होत असतो. पण पहिल्यांदा हे समजून घ्या, अर्जुन हा महाभारतामधला रथ आहे ना, अर्जुन आहे ते आपली बुद्धी असते आणि श्रीकृष्ण आहे ते आपलं मन असतं. 5 घोडे आहेत ते आपले हे इंद्रिय असतात, कान, नाक, डोळे, जीभ, तोंड, हे आपले 5 घोडे असतात इंद्रिय. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे की सगळ्यात फ्रेश म्हणजे आपली बुद्धी पाहिजे. त्यावेळेस बुद्धीमध्ये ज्यावेळेस आपल्या चांगले विचार येतील त्यावेळेस ते आपल्या मनाला पोचतात आणि ते मन आपलं चांगलं किंवा वाईट काम करण्यासाठी जात असतं. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली बुद्धी, फ्रेश माइंड ठेवायला पाहिजे, पॉझिटिव्ह विचार ठेवायला पाहिजेत. आता तुम्हाला हेही सांगते मी आणखीन, ही बुद्धी असते ना, ही खूप चंचल असते. मन ही चंचल असतं आणि त्यापेक्षा दुपटीने आपली बुद्धी वाईट असते. बुद्धी ही एक प्रकारे राहूचं त्याला हे मानलेलं आहे, राहूच, आणि मनाला आपल्या देव मानलेला आहे. सर्वात पहिल्यांदा आपलं माइंड फ्रेश करायला पाहिजे आपण. आता आपलं माइंड फ्रेश होणं हे काही सहजासहजी काही एवढी सोपी गोष्ट नाही. आपण जर निश्चय केला तर ती सोपीच आहे आणि जर आपण निश्चय नाही केला तर ती अवघड आहे. पण तुम्ही सर्वात सोप्यात सोपा मार्ग जर म्हणाल तर ह्या बुद्धीला आपल्या शांत ठेवण्यासाठी, आणि ही बुद्धी शांत राहिली की आपलं मन आपोआप शांत होतं. ह्या दोन्हीही क्रिया एकच गोष्टीमुळं घडत असतात, ते म्हणजे देवाचं नामस्मरण. तुम्हाला सांगते, कलियुगामध्ये ह्या जगामध्ये जे काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात हे सगळं ह्या 2 गोष्टींमुळं घडतं. एकतर मेंदू, एकतर मन. आपले विचार चांगले असले तर आपलं मन बरोबर चांगल्या मार्गांकडे धावतं. आपले हे इंद्रिय जर आपल्या नियंत्रणामध्ये असतील तर आपण बरोबर चांगल्या मार्गावर जात असतो. आणि ह्या पूर्ण इंद्रिय आपल्या नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आपलं मन नियंत्रणामध्ये पाहिजे आणि आपलं मन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आपली बुद्धी एक शांत पाहिजे. आता आपली बुद्धी शांत करण्यासाठी कसं आहे, आपण ह्या सृष्टीवर राहतो. या सृष्टीवर बऱ्याच काही गोष्टी आहेत की आपले डोळे, कान, आपले जीभ इकडं तिकडं सतत पळत असते. आपल्यावर केंद्रित, आपल्या मनावर आपली बुद्धी केंद्रित नसते. त्यामुळं ते सतत इकडं तिकडं धावत असतात. तर हे धावण्याला नियंत्रण करण्यासाठी आहे ना, आपण एकाग्रता कोणती तरी केली पाहिजे. एकाग्रता करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे देवाचं नामस्मरण करणे. आता देवाचं नामस्मरण करणं म्हणजे कसं, 1 तास ते 2 तास तुम्ही शांत देवापुढं बसायचं, एक माळ हातामध्ये घ्यायची आणि ते कोणताही आवडता देव असो, त्या देवाचं नाव सतत अर्धा तास जरी तुम्ही घेतलं दिवसातून तरी पुरेसं आहे. अर्धा तास ते देवाचं असं नामस्मरण, ज्या कोणत्या देवाचं तुम्हाला घ्यायचं आहे नाव, त्या देवाचं तुम्ही नाव घेत राहा. त्याच्यामुळं काय होतं, तुमचं सगळं लक्ष इथं केंद्रित होतं. लक्ष इथं केंद्रित झालं की मेंदू तुमचा आपोआप शांत 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 व्हायला सुरुवात होते. तो तुमचा मेंदू शांत झाला की तुमच्या मनाला ते चांगले चांगले विचार देत जातो. हे करण्यासाठी मी तुम्हाला सतत सांगते की नामस्मरण करणं आणि माइंड शांत ठेवणं हे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आहे ना, सतत पॉझिटिव्ह विचार येण्यासाठीही डोकं शांत लागतं आणि डोकं शांत ठेवण्यासाठी नामस्मरणाची खूप म्हणजे खूप गरज आहे. ते तुम्ही नामस्मरण सतत करत राहा. बघा, तुमच्या बुद्धीमध्ये आपोआप फरक पडेल आणि तुमचे सगळे वाईट विचार निघून जातात
आणि तुम्ही शांत राहा.